तर मोक्ष प्राप्तीची इच्छा प्रत्येकाला असते. मोक्ष म्हणजे काय? आपल्या बाह्य जगामध्ये जे अडकलेलं आहे, मी माझं माझं करत अहंकार आणि स्वार्थानं, त्यामुळे त्याची विपरीत परिस्थिती आपली निर्माण झालेली असते. त्यामुळे आपल्याला अहंकार, स्वार्थ, आळस, त्याच्याबरोबर राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, असूया, तिरस्कार या सगळ्या नकारात्मक भावना आपल्यामध्ये आल्या तर आपली एनर्जी डाऊन होते. आणि मग आपली कृती करायला आपल्याला जी शक्ती पाहिजे, मनशांती पाहिजे, ती जर कमी झाली तर आपण जे क्षेत्र निवडलंय त्यामध्ये आपली कमतरता आपल्याला जाणवत असते. म्हणून या नकारात्मकता कुठलीच येऊ नये. म्हणून बंधनामध्ये न अडकता तुम्ही मोक्ष पाहिजे म्हणजे काय, तो कशा पद्धतीने कर्म करताना प्राप्त व्हायचा ते आपल्याला आता बनणार आहे. म्हणजेच काय, आपलं मूळ स्वरूप हे पूर्णत्वानं आपल्याला अनुभवाला आलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. आणि मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करू. तर याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो कर्मयोगाचा. एकूण कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग आणि भक्ती योग असे 4 प्रकार आहेत. तर योग म्हणजे काय, सदैव आपल्या मूळ स्वरूप जे आनंद आहे त्यामध्ये राहायचं. मार्ग तुम्ही कुठलेही निवडा, पण तुमची स्थिती कायम कशी पाहिजे, सदैव सच्चित आनंद स्वरूपामध्ये आपण स्थिर असलं पाहिजे. त्यात जरा सुद्धा बदल किंवा कमी जास्त असता कामा नये. मग आता पहिला जो भाग आहे तो आपण कर्मयोगाचा घेऊ. आता हे जर विश्व जे निर्माण झालेलं आहे, कोण पाहिजे का आपल्याला? हा, तर हे विश्व जे निर्माण झालेलं आहे त्याचा कुठेतरी करता असला पाहिजे. समजा तुम्ही एक बिल्डिंग बांधली तर त्याचे करते कोण आहे? तुम्ही आहे. ती बिल्डिंग बांधायच्या आधी काय होतं का तिथं? काय नव्हतं, नुसती मोकळी जागा होती. आणि मग तुम्ही पुढे काय केलं, तिथे एक इमारत बांधायचं ठरवलं. म्हणजे इमारत का बांधली, कुणी बांधली, कशासाठी बांधली, अशा प्रश्नाची उत्तर तुम्ही देऊ शकता. तसे विश्व निर्माण झालं, कुणी केलं, कशासाठी केलं, असे हे बांधलेलं आहे ना विश्व. झालं अनंत विश्व असेल, अनधिकारापासूनचा असेल, कोट्यावधी वर्षापूर्वीचं असेल, केव्हा काहीच नव्हतं एकदा, परंतु काय ते निर्माण करायचं ठरवलं. तर ठरवणारा कोण आहे? तर तो काय व्यक्ती म्हणजे काय माणूस नाही, ती एक शक्ती आहे. आणि काही निर्माण करायचं असलं तर काय पाहिजे तुम्हाला? एक ज्ञान आणि शक्ती पाहिजे आणि संकल्प पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही कृती करायला पाहिजे. हे विश्व निर्माण करायचं आहे, अजून झालेलंच नाही आहे. त्यावेळी शक्ती कशी होती? ती अमूर्त स्वरूपामध्ये. ते ज्ञान सुद्धा होतं, परंतु ते बाह्य स्वरूपात प्रगटलं नव्हतं. म्हणून ज्याने हे विश्व निर्माण करायचं ठेवलं त्याला आम्ही नाव काय दिलं? ईश्वर असं नाव. कोणीतरी करता असायला पाहिजे ना, करता असल्याशिवाय कार्य होत नाही. विश्व निर्माण करायचं त्याला आम्ही नाव दिलं ईश्वर. आता तो ईश्वर जो आहे तो कार्य करणार आहे असं आपण गरीब धरलेलं आहे. मग पहिला जो श्लोक आहे तो कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किं परम कर्म तज्जडम. त्याचं मराठीमध्ये थोडक्यात सांग. कर्त्याच्या आज्ञेने प्राप्त होते फळ. आता हे कर्ता जो आहे त्यानं ते कार्य करायचं असं ठरवलेलं आहे की असं असं विश्व मला निर्माण करायचं आणि अनंतकाळपर्यंत ते चालू ठेवायचं असं त्यांनी ठरवलं. पण त्याच्यामध्ये त्यांनी काही घटक घातले. कुठले घातले? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सगळ्या घटकांचं ते. आता तुम्ही काही घातलं, काही काढून बघितलं तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असंच ते बनलेलं असतं. आणि तिसरं म्हणजे सत्व, रज, तम भाव निर्माण झाले. सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता. सात्विकतेमध्ये काय आहे? शुद्ध आहे सगळं, त्यामुळे तू सगळ्यांचं कल्याणच होणार आहे. त्यामध्ये कुठलाही अपव्यय होणार नाहीये. शांतता टिकून राहणार आहे, आनंद टिकून राहणार आहे आणि उत्साह टिकून राहणार आहे. शुद्ध सात्विकता. मगाशी मी सांगितलं या गोष्टी तुमच्या दिवसभरात असल्या पाहिजेत. त्या सगळ्या सात्विक आचरणानं टिकून राहतात. थोडं आपण लक्षात घ्यायला. दुसरा आहे राजसिक भाग. राजसिक भागामध्ये कसं आहे, तुम्हाला शक्ती आणि कृतिशीलता अधिक करायची वाटतं, धंदा वाढवा वाटतं, काय तर नवीन निर्माण करावं वाटतं, कुठेतरी स्पर्धेत भाग घ्यावा असं वाटतं. काही ना काहीतरी आपण प्रगती करावी बाह्य जगामध्ये असं त्याला वाटत असतं. त्याला गरज काय असते? शक्तीची गरज असते आणि कृतिशीलता पण पाहिजे. त्यासाठी संकल्प आणि नियोजन त्यानं केलेलं असतं. पण
तो एवढा रमून जातो त्यामध्ये की हे करूया ते करूया ते करूया ते करूया, तो स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ होतो. आणि त्या बाह्य जगामध्ये वाढवत 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 जातो, त्यात गुंतत जातो आणि 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 पाहिजे आणि पाहिजे आणि किती 100 कोटी मिळवले, 1000 कोटी पाहिजे, अजून पाहिजे, पाहिजे, इकडे स्टेट पाहिजे, तिकडे स्टेट पाहिजे, इकडे जातो, जगभर फिरतो. एक क्षण सुद्धा ते स्वस्त बसायचे त्याला येतं. इकडे युद्ध करूया, असं करूया, तसं करूया, हे बिडूया, ते कोरबडूया, काय चालूच असते तर स्वस्त बसत नाही. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये तो त्यामध्ये हानी होते, मुडता, आळस, या दुसऱ्याला त्रास देण्यात त्याला आवडत असतो. त्यामुळं कोणत्याही मार्गानं या तामसिक याच्यामध्ये आर पण तामसिक असतो. दारू, सिगरेट, मावा, हुंडा, पान, तंबाखू, मांसाहार, तेलकट, तिखट, आंबट, चिपट. थोडं राजसिकमध्ये पण ते येते, पण तामसिकमध्ये त्याचा प्रकार काय, त्याचे परिणाम उलटे आपल्याला असतात. बुद्धी भ्रष्ट होते, आरोग्य बिघडते आणि निर्णय घेण्याची क्षमता येत नाही. आणि निर्णय जरी घेतले आणि पैसा संपत्ती मिळाली तरी मानसिक स्वास्थ्य असतं. एवढं करून उपयोग काय त्याचा. म्हणून तामसिकता पूर्ण नष्ट व्हायला आणि राजसिकता असायला पाहिजे. आणि सात्विकता आणि राजसिकता मिळून आपण बाहेरच्या जगामध्ये आपली कृतिशीलता संकल्प वाढवायला पाहिजे, मोठं करायला पाहिजे. पण तुम्ही आध्यात्मिक जर ज्ञान असेल तर तुम्ही किती मोठे केलं तर चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही प्रचंड इस्टेटी केल्या किंवा चांगलं भरपूर संपत्ती मिळवली आहे, परंतु जर तुमचं काही गोड पॅटर्न जादा झाल्या, काही रोग व्याधी झाल्या, संबंध बिघडले, आणखी जर मानसिक स्वास्थ्य नाही राहिलं ते, तर मग ते सगळं उपयोग. तुम्ही मिळवलं ते सगळं वाया केलं. मिळवायचं कशासाठी असते, मिळवायला सांगितलंय कुठे तुम्हाला, हे जे मिळवण्यासाठी नाही आहे सगळं. तुम्ही जेवढं जास्त कार्य कराल तेवढं तुम्ही अधिक लोकांची सेवा करताय असा भाव त्याच्यामध्ये असतो. माझ्या स्वार्थासाठी, मी मोठं होण्यासाठी मला लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून मी हे सगळे मिळवायला लागलोय. माझ्या एवढा शहाणा कोण नाही, माझ्या एवढा मोठा कोण नाही, मी एक नंबर आहे, इतर कोण आहे ते सगळे माझ्यापेक्षा कमी आहे, किंवा अहंकार जर वाढला तर त्याचं नाव उपयोग. म्हणून हा शुद्ध सात्विकतेमध्ये अहंकार असत नाही, राजसिक मध्ये तो येतो. स्वार्थ आणि अहंकार हे सगळे राजसिक आणि तामसिकतेचे भाग आहे. म्हणून सात्विकता आणि राजसिकता या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायला पाहिजे. आणि मग आतून पण शांत राहावा, आनंदी राहावा, उत्साही राहावा आणि बाहेरच्या जगामध्ये पण तुमचं कार्य मोठं होते. ते आपल्याला विचारात घेऊन त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि पुढच्या पिढीवर आपल्या घरातले संस्कार पण चांगले करायला पाहिजे. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम, कर्त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला फळ मिळते. ज्याने ठरवलं नाही विश्व निर्माण करायचं त्याला माहिती आहे कोणाला किती द्यायचं, काय करायचं. आपल्याला भगवद्गीतेमध्ये माहिती आहे कर्मण्येवाधिकार असते महाबलेशु पद्धत. कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे. फळाची इच्छा करायला गेला असतं तुझी खात्री नाही. म्हणून आपल्या हातात काय आहे, कर्म करणं आपल्या हातात आहे, झाड लावणं आपल्या हातात आहे. ते नीट रोग चांगला आणूया, खड्डा करूया, माती घालूया, त्याचं रक्षण करूया, हे सगळं आपण करूया. ते करायला तुमचा अधिकार आहे. पण ते वाढल्यानंतर आंबे तुम्हालाच खायला मिळतील, मिळतील पण आणि नाही पण दोन्ही आहे. पण कर्म आधी करायला पाहिजे. कर्म हे वर्तमानात करणं आवश्यक आहे आणि आपण जगलं पाहिजे वर्तमानात. समजा तुम्ही क्रिकेट खेळायला लागला, आता तुम्ही जर बॅटिंग करायला आला, चांगला मोठे क्रिकेटर तुम्ही आहे, चांगले नावाजलेले, आणि तुम्ही जर मनात विचार आणला आज काय पण करून सेंचुरी काढणार, म्हणजे काय झालं, त्याला काय केली, अपेक्षा केली. दुसरं म्हणजे आज आपली मॅच जिंकणार म्हणजे जिंकणार, सोडत नाही ना, असं केव्हा विचार करायला येतो. हातात बॅट घेऊन समोर पिचवर उभा आहे आणि समोर बॉलिंग टाकणार आहे, त्यावेळी तुम्ही असा विचार करायला लागलाय, तर तुम्ही कुठला विचार करायला, भविष्यातला विचार करा. आणि खेळायची कुठल्या काळात आहे तुम्हाला, वर्तमान काळात. वर्तमान काळात तुमचं लक्ष कुठं पाहिजे, समोर येणारा जो कोणी बॉलर आहे तो कसा बॉल टाकणार आहे, तो कसा टप्पा पडेल, त्याची क्वालिटी काय आहे ते बघून मग आपल्याला कुठल्या दिशेला मारायचा यावर तुमची एकाग्रता. ते कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे, ते तुम्ही बरोबर करा, अभ्यास करा. पण मी सेंचुरी काढीन, मी मॅच जिंकीन, ते कुठल्या काळात गेलं, भविष्य काळात गेलं. म्हणजे काय केलं तुम्ही, अपेक्षा केली, मग तुम्ही त्याच बॉलला तुमची दाखवली.
का तुमचं लक्ष गेले भविष्यात आणि खेळता तुम्ही वर्तमान काळात. कर्मण्येवाधिकार असते. कर्म कुठल्या काळात करायचं असते? वर्तमान